ओके.
सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम श्री विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून त्याचबरोबर माझ्या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि या गावचे ग्रामदैवत आणि माझ्या गुरु समान सर्व या ठिकाणी परीक्षक आणि माझे गुरुवर्य या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी श्री कृष्ण कलामंच केंद्र शाहीर बाप्पा जोशी मुक्काम पोस्ट गवळी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व मायबाप रसिकांच्या आशीर्वादाने आमच्या पहिल्या फेरीला आमच्या सुरुवात करतोय. आपल्या सर्वांचा आशीर्वाद असू दे आणि लक्ष असू दे. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी
माती समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रमाचा विसावा तुझ्या नामात आहे. साऱ्या सागराचे पाणी तुझ्या नयनात आहे. दया क्षमा शांतीच भांडार, दया क्षमा शांतीच भांडार गणा तुझ्या हृदयात आहे. आणि साऱ्या रोगाचं औषध गणा तुझ्या चरणात आहे. बघा गणाला सुरुवात करतोय. येतो तू उद्धाराया विघ्न हे दूर कराया. येतो तू उद्धाराया विघ्न हे दूर कराया. पडतो म्हणून पाया, पडतो म्हणून पाया बाप्पा श्री गणराया. येतो तू उद्धाराया विघ्न हे दूर कराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. बाप्पा गणेश देवा गावाला गेला तुम्ही लवकर घरी होया ना. बघतोय वाट आम्ही, बघतोय वाट आम्ही, बघतोय वाट आम्ही. निशिदिनी तुम्हाला, निशिदिनी तुम्हाला लागलो आम्ही स्मराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. 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 देवा तू एक दंता तुला आहे रे चिंता. नाथाचा तू अनंता आमचा तू भगवंता. आमचा तू भगवंता, आमचा तू भगवंता. भक्तीचा तुझा मार्ग, भक्तीचा तुझा मार्ग लागतो आम्ही धराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. 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 तुझ्या मुले आज सुखी जीवन माझं. शक्ती दे पेलयाला संसाराचं हे ओझ. संसाराचं हे ओझ, संसाराचं हे ओझ. भक्तीवर जग हे, भक्तीवर जग हे लागले आज धराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. 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 गुरु प्रभाकरांचे कवन सदा मनात वसतात हो अनंता तेती साधरणात. तेती साधरणात, तेती साधरणात. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आशीर्वादाने लागले रणात गाया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. 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 पडतो म्हणून पाया, पडतो म्हणून पाया बाप्पा श्री गणराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया. येतो तू धराया विघ्न हे दूर कराया.
ए, शाबास. हा. आ, आ, हो नाद मुरलीचा पडता कानी भान हरते प्रेमिका माझ्या विना हिला करमत नाही ही प्रेमाची साधिका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका आज याची ही नारदिवाणी प्रेम बावरी झाली काय सोडून वेडी राधा बसली बैला खाली बसली बैला खाली ही बसली बैला खाली गोकुळची ही मैना दिवाणी स्वप्न मनी विणते का गोकुळची ही मैना दिवाणी स्वप्न मनी विणते का अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका घर संसारी मन रमेना प्रेम रंग रंगोनी श्रीरंगाच्या मुरलीने ती जाई सदा रंगोनी साई सदा दंगोनी राधा साई सदा दंगोनी मनमोहना पाहण्यासाठी रानोराणी फिरते का मनमोहना पाहण्यासाठी रानोराणी फिरते का अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका रासलीला करण्यात तिचे मन अधीर होते सांज सकाळी कृष्ण काना म्हणत मागून फिरते मनात मागून म्हणते मनात मागून म्हणते गोरी गोमटी गवळण प्यारी मेड जीवाला विका गोरी गोमटी गवळण प्यारी मेड जीवाला विका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका अशी वेडी आहे राधिका प्रेमाची हिला जडली बाधिका अशी वेडी आहे राधिका गुरु प्रभाकर वस्त्रधरांचा तानाची आहे खान त्याच्यामुळे हो पप्या शाहिरा मिळतो आहे मान मिळतो आहे मान मिळतो
या ठिकाणी माझं शेवटचं गीत आणि पदाचा विषय सादर करतोय. जे आता मैदानावर मुलींवर जे अत्याचार होतात या संदर्भात हा जो माझा पदाचा विषय असणार लक्ष असू द्या. हो बलात्कारी पापी नराधमाना लाज कशी नाही या हरामखोराना भर चौकात याना फासावर द्याना 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 आया आणि बहिणींची छेडछेडी करून फिरता कसे भर दिवसा असे हे कृत्य करून असे हे कृत्य करून असे हे कृत्य करून निष्पापांचे जीव घेतले भोगारही यातना भोगारही यातना ज्यांनी गुन्हे केले वाचून कल्याणा ज्यांनी गुन्हे केले वाचून कल्याणा भर चौकात याना फासावर जाना भर चौकात याना फासावर जाना भर चौकात याना फासावर द्याना भर चौकात याना फासावर द्याना महाराष्ट्रात या वाढत्या गुन्ह्यांसाठी करा कायदा नवीन मुली आणि बहिणींसाठी मुली आणि बहिणींसाठी मुली आणि बहिणींसाठी मुली समान या बलेची लाज नाही त्यांना लाज नाही त्यांना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना भर चौकात याना फासावर द्याना 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 पुण्य सोडून पापाच्या वाढत्या गुन्ह्यामधून येते आठवण शिवराया असे हे कृत्य बघून असे हे कृत्य बघून असे हे कृत्य बघून न्याय देवता विनंती आहे न्याय द्या हो त्यांना न्याय द्या हो त्यांना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना भर चौकात याना फासावर द्याना 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 गुरुप्रभाकरांचे कवण आहे हाती वस्तादनंता सदैव आहेत पाठी सदैव आहेत पाठी सदैव आहेत पाठी आपल्या शाहीला रणत गातो सोडून कायाना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना ज्यांनी गुन्हे केले वाचून कद्याना भर चौकात याना फासावर जाना भर चौकात याना फासावर जाना भर चौकात याना फासावर द्याना भर चौकात याना फासावर द्याना हो बलात्कारी पापी नराधमाना लाज कशी नाही या हरामखोराना भर चौकात याना फासावर द्याना 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 चालेल.
गणपती गजानन महाराज की जय. धन्यवाद. हॅलो हॅलो. या ठिकाणी जोशुभावाने अतिशय सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे. मी कविता विभाग यांना विनंती करेन. हॅलो नमस्कार. श्रीकृष्ण कलामंच पप्प्या जोशी, आपण एक नामांकित शाहीर आहात. आमच्याकडे कविता विभाग असल्या कारणाने मी काही तुम्हाला सूचना करू इच्छितो. कविता विभाग म्हटलं की विषय आणि त्याला जोडून त्याचा आशय सुद्धा आला पाहिजे आणि यांची जुळवण जी जुळवण होते त्यामध्ये रूपक उपमा असे अलंकार असतात ह्या कवितेमध्ये. आणि ह्या सगळ्यांची सांगड घालता घालता आपल्याकडे असणारे शब्द संपत्ती जर जुळवण बरोबर आली की असे भावनिक आणि सांस्कृतिक किंवा प्रेरणादायी विषय आपल्याला मांडता येतात. त्यामुळे कवीची जी कल्पनाशक्ती असते ती मजबूत असतील तर काव्य अगदी परफेक्ट होतात. तर तुमचा आता मी गणावरती बोलतोय. तुम्ही असं म्हटलं की येतो तू उद्धाराया, बरोबर, आणि विघ्न हे दूर कराया. तर तुम्हाला अशी सूचना करावीशी वाटते की येतो म्हणण्यापेक्षा यावे तू उद्धाराया. येतो कशासाठी? येतो म्हणजे येतोच, पण यावे. आता मी माझ्या मनात काय आहे, तू मला यावे, उद्धाराया यावे असं मला वाटतं. त्यानंतर ठीक आहे, हरकत नाही. खाली आणखी म्हटलं की रणात, परत म्हटलं की लागलोय रणात गाया. डबल डबल शब्द नसावेत. आणि ह्या काव्याची आपली जी बांधणी आहे ही सुधारायलाच पाहिजे, कारण अशा स्पर्धेतूनच आपल्याला हे माहिती पडतं. कोणतरी परीक्षक आपल्याला सूचना किंवा मार्गदर्शन करत असतो. त्यानंतर तुमची गवळण आहे. गवळणीला सुद्धा तुम्ही असंच म्हटलंय की प्रेमिका, साधिका, बाधिका, अशी ही वेडी आहे राधिका, प्रेमाची हिला जडली बाधिका. तुम्ही हे यमक वटिका जुळवता जुळवता प्रेमिका, साधिका आणि बाधिका हे जुळवलेत, पण खाली ते जुळवता जुळवता तुम्ही वरती साधिका, बाधिका, प्रेमिका म्हणताय, पण खाली प्रश्नचिन्ह मांडलं की दिवानी, गोकुळची ही मैना दिवानी, स्वप्नमनी विनते का. बरोबर, प्रश्न विचारलात. फिरते का, राणोवणी फिरते का, हे प्रश्न टाकत गेलात. म्हणजे जुळवता जुळवता तर असं म्हणायचंय की प्रेमिका ती बाधिका नाही होऊ शकत ना, तिला जडली बाधा होऊ शकतं, बाधिका. तर तुम्ही इकडे लक्ष द्या. म्हणजे थोडं सुधारणा केली तर तुम्ही खरोखर आज मुंबई रंगमंचावर सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करत असता. त्यानंतर पदाकडे वळतोय. तुम्ही खूप सुंदर असं गीत गायलेत किंवा लिहिलेलं सुद्धा आहे. बलात्कारी पापी नराधमांना, म्हणजे ह्या हरामखोरांना किंवा जे आहे ते, की तुम्ही त्यांना भर चौकात जे आहे ते. यमक जुळवताना वाटिका, म्हणजे यमक, आपण यमक जुळवता जुळवता त्याची जी वटिका असते ती वटिका विसंगत आहे तुमची. ते अजून सुद्धा त्याच्यात जर सुधारणा केली तर खूप छान हे गीत आहे लिहिलेलं. तुम्ही खूप तुमच्या त्याचे कौतुक होऊ शकतं. आणि ठीक आहे, एवढ्या सुधारणा केल्या तर कराव्या आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. रंग विभाग 2. नमस्कार. श्रीकृष्ण कलामंच किंदळ, शाहीर गायक पप्प्या जोशी. खास करून एक कलाकार या नात्यानं आमचे हार्मोनियम वादक या ठिकाणी यांचे कलाकार आहेत साहिल करतेकर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या. एक परीक्षक या नात्याने असून सुद्धा एक कलाकार या नात्याने यांचं मी अभिनंदन करतो. सुरुवातीला जो रंग भरला, कारण सुराशिवाय आणि वाद्याशिवाय या नाचाला तोड नाही आणि मेळ भरत नाही, रंग भरत नाही. सुंदर असा रंग भरण्याचा प्रयत्न आपण दोन्ही संगीतकारांनी आणि ढोलकीपटू यांनी सुद्धा छान पद्धतीने रंग भरण्याचा प्रयत्न केला.
सुंदर ढोलकी आपले हेमंत दुबळे सुंदर वाजवले. या ठिकाणी रंगबाजी करत असताना काही मुलांच्या पायामध्ये म्हणजे एक नंबरच्या पायामध्ये 2 चाळ होते आणि काहींच्या पायामध्ये डाव्या पायात म्हणजे तिघांच्या डाव्या पायात चाळ होते. परंतु आपला जो नाचाचा बाज आहे, रंगबाजी करण्याचा जो प्रयत्न केलाय फार सुंदर आहे, अतिशय उत्तम. कारण आज महाराष्ट्रामध्ये आज कोकणामध्ये तुमचं नाव आहे आणि सुंदर असा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलाय. या ठिकाणी ज्या स्पर्धेच्या माध्यमातून उतरत असताना काय आपण पुढच्या टायमिंगला आपण सुधारणा केली पाहिजे याच्यासाठी आपण परीक्षक म्हणून त्यांचं अवलोकन करावं. तसेच घुंगराचा आवाज हा थोडा कमी जाणवला, त्याचा ताळमेळ थोडासा कमी जाणवत होता आणि गायक गाताना नंतर कारण 5 मिनटं माझ्या माहितीनुसार 5 मिनटं ढोलकीचा तोडा वाजला आणि 3 मिनटं चाल वाजली आणि त्याच्यामुळे पुढचे मिनटं तुम्ही कव्हर करण्याच्या नादामध्ये फास्ट झालं. परंतु सुंदर असा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. रंगबाजी 1. हॅलो. श्रीकृष्ण कला मंच हिन्नल शाहीर पप्प्या जोशी हेमंत दुबळे ढोलकीपट्टू. खरोखरच कार्यक्रमाला आता आपण पाहिलातच एनर्जी भरली सर्व. ढोलकीपट्टू हातामध्ये वजन छान आहे. जे आपण पिकअप जे करत गेलात तिन्ही गाणी यांची स्पीडमध्ये होती पण बेस धरून होती. आणि घागरी जे आपण झांजरी जे वाजवतोय, कारण तुम्ही अशी ती वाजवून बघा तिला स्वर किती आहे. प्रत्येकाला जो ढोलकीला स्वर दिलेला असतो तशी ती वजनाची जी घागरी असते या घागरीमध्ये पण स्वर पाहिजे. आता याला स्वरच नसेल तर वाजणार कशी? कारण स्वर पेटी मास्टर बसलेत, बेंजो मास्टर बसलेत, छान उत्कृष्ट आहेत. तुषारने जे सांगितलं खरी गोष्ट आहे ती. आणि हे जे सादरीकरण करताना आपण त्या पद्धतीने करायला पाहिजे. ढोलकीपट्टू आपण झालो हे आपल्याला कळायला पाहिजे की संगीत देतेवेळी आपल्या बरोबर साईडचे रिदम जे काय असतात त्या रिदमचा एकजीव कसा होईल तर आणखी उत्कृष्ट पद्धतीने आपण आणखी चांगला उच्चस्तरीय आपण चांगला कार्यक्रम करताना आपली मजा लुटू शकतो. असा हा स्वर आहे. स्वरामध्ये ज्ञान घ्यायला भरपूर काय आहे आणि तसं भरपूर प्रयत्न केला. कोरसला पण धरून होता, नाचणाऱ्यांना पण धरून होता ढोलकीपट्टू. आणि तीच ढोलकी काळी 5 मध्ये लागले. अजून थोडी शार्प जर असते ना आणखी मजा आली असते. छान आहे, प्रयत्न चांगले आहेत. याच्यापुढे काही ज्या गोष्टी आहेत तिकडे लक्ष ठेव. धन्यवाद. चाल विभाग. श्रीकृष्ण कलामंच किन्नळ. चालाबद्दल तुषार बुवा बोललेच, परंतु 1 नंबरमध्ये 2 पायामध्ये चाल आहे, 3 नंबरच्या डाव्या पायामध्ये चाल आहे, 6 नंबरमध्ये चालच बांधलेलं नाही आहे. तसंच जे नंबरिंग दिलेले आहेत ते नंबरिंग फर्स्ट जो स्पर्धक उतरला होता त्यावेळेला सांगितलं गेलं होतं की 1 नंबर 2 नंबर अशी जोडी असावी, 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर. परंतु सुरुवात करताना तुमचे 1 4 3 6 5 2 अशा विसंगती होती. त्यानंतर गणाला ज्यावेळेला तुम्ही गणामध्ये नाचलात त्यावेळेला 1 2 4 3 6 5 अशा प्रकारचं होतं. परंतु पद्याच्या वेळेला ज्यावेळेला नाचलात त्यावेळेला बरोबर जोडीमध्ये नाचलात. बाकी शेवटला चाल मारण्याचा प्रयत्न केलात, उत्तम. परंतु सर्व स्पर्धकांना सांगण्याचा तात्पर्य आहे की चालीला 30 मार्क आहेत आणि आपण स्पर्धेत उतरत असताना थोडंसं चालीवरती लक्ष दिलं तर कुठेतरी व्यवस्थित म्हणजे एका चालीमध्ये 3 प्रकार अशा 3 चाली मारायच्या असतात, म्हणजे 9 प्रकार असतात. ते जर कुठेतरी 9 प्रकार मारला तर तुम्ही त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ती रिपीट झाली नाही पाहिजे. ते तर तुम्ही ते 20 ते 25 मार्काच्या वरती जाऊ शकता. परंतु इथे चालीवरती दुर्लक्षित केल्यामुळे मार्किंग तुम्ही खाली येता कधी कधी. त्यामुळे तिथे चान्स असतो जो चालीमध्ये वर गेला त्याला दुसऱ्या कंपॅरिझन मध्ये येत नाही तो कधी.
त्यामुळे विशेषतः ज्यावेळेला आपण स्पर्धेत भाग घेतो त्यावेळेला थोडीशी मेहनत का होईना, कुठेतरी झालेल्या स्पर्धेंचा व्हिडिओ बघून का होईना थोडीशी मेहनत केली तर चांगल्या मार्काने चालीमध्ये मार्क मिळू शकतात. बाकी उत्तम, धन्यवाद. हॅलो, जोशी बुवा आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी निलेश बुवा आणि दीपक मादे यांना विनंती करतो की बुवांचा या ठिकाणी ढोलकी, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि प्रशस्ती देऊन या ठिकाणी सन्मान करायचे. हॅलो, जय भोलेनाथ नाच मंडळ साखळोदी बुवडवाडी यांना विनंती आहे, सर्व कलाप्रेमी रसिकांना विनंती आहे, एक शेवटचा स्पर्धा बाकी आहे. जसं आपण रात्रभर 3 संघांना चांगली साथ दिली, आता हा शेवटचा सुद्धा आपलाच संघ आहे, तर त्याला सुद्धा आपण साथ आणि सहकार्य करावं अशी आपणाला